फाल्गुन पौर्णिमेत साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते. अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण. खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी होण्याचा हा सण. आपण जाणून घेऊया होळी कशी साजरी केली जाते, पूजा विधी, इतिहास, महत्त्व आणि मान्यता. तर मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेत साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते. अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण. खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण. सृष्टी ही या काळात बदलत असते. वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्या मागून नवी धारण करीत असतात. अनेक झाडांना मोहर आलेला असतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमी पर्यंत 5-6 दिवसात कुठे 2 तर कुठे 5ही दिवस हा उत्सव साजरा करतात. जाणूया या होळीला आपण कशी साजरी करायची, त्याची पूजाविधी, इतिहास कसा आहे. काही वर्षापूर्वी होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या गौऱ्या होत असलेल्या दिसायच्या. त्यावेळी 2 होळ्या पेटायच्या, एक छोटी आणि एक मोठी. होळीच्या साधारण 15 ते 20 दिवस आधी गौऱ्या घरातील लहान मुले शेण गोळा करायची. या गौऱ्या मध्यभागी ठेवून मोठे छिद्र केले जायचे. होळी येईपर्यंत या गौऱ्या खणखणीत वाळलेल्या असायच्या. मग नारळाच्या दोरीत या गौऱ्या ओवून त्यांची माळ करायची. एका माळेत साधारण 20 ते 25 गौऱ्या असायच्या. आई बहिणीसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायचे. मग त्या गौऱ्या माळा होळीत टाकल्या जायच्या. दुसऱ्या दिवशी या जळालेल्या मग धग कायम असलेल्या गौऱ्यावर गरम पाणी करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ केली जायची. होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून त्याची पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने 3 किंवा 7 फेरे धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य करून होलिकेस समर्पित करतात. पूजेनंतर एक कलश, पाणी, अक्षदा, गंध, पुष्प, गूळ, साबून, हळद, मूग, बत्तासे, नारळ, पुरणपोळी इत्यादीची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे गहू, चणे, लोंबी यांची आहुती देण्यात येते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे. चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही. सूर्यास्तापूर्वी होलिका दहन करू नये. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो, अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःला देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूस खेरीज अन्य कोणाचेही पूजन. पौराणिक कथेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःला देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे. त्यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधित झाला आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. होलिकेस आगीत तिचे काहीही नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त झाला होता. मात्र भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. या घटनेनंतर होलिका दहन करण्याची प्रथा पडली.